महाराष्ट्र एकूण जिल्हे 36, त्यांपैकी कोकण विभागात येणारे 7 जिल्हे मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। 2024 साली संपूर्ण महाराष्ट्रात एसटी महामंडळाच्या बस स्थानकांमध्ये स्वच्छता अभियान सुरू केली होती। त्यात पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ, मराठवाडा या भागातील अनेक बस आगारांना चांगल्या प्रतीचे पारितोषिक मिळाले, परंतु 7 जिल्ह्यांच्या कोकण विभागातील फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले आगाराला एकमेव बक्षीस मिळाले। स्वच्छतेचे सुंदर प्रतीक असलेला वेंगुर्ला तालुका आणि वेंगुर्ला आगाराचा तुफानी मार्ग ज्याने आज आपला प्रवास होणार अक्कलकोट वेंगुर्ले। नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी भूषण स्वागत करतो स्वामी समर्थ पुण्यनगरी अक्कलकोट मधून। वाजले पहाटेचे 5:14 म्हणजे 5:15। वेंगुर्ले आगाराचा सर्वात तुफानी मार्ग वेंगुर्ले अक्कलकोट वेंगुर्ले या बसचा मार्ग आपला असा असेल: सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, सांगोला, मिरज, सांगली, कोल्हापूर मध्ये डॅश लावली आहे। हिचा जो रेग्युलर रूट आहे तो गगनबावडा मार्गे, परंतु घाट बंद असल्यामुळे अवजड वाहनांसाठी गाडी आपली जाईल भुई बावडा असं करत वैभववाडी, तळेरे, कणकवली, कुडाळ, मठ मार्गे लास्ट स्टॉप वेंगुर्ले। आणि याच बसने आज आपला संपूर्ण प्रवास होणार अक्कलकोट ते लास्ट स्टॉप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळ कोकणातल्या वेंगुर्ले या तालुक्यामध्ये। एकंदरीत 450 किलोमीटरचा प्रवास आहे, त्याहून अधिक होऊ शकतो, कारण जाणारा जो मार्ग आहे कोल्हापूर नंतर एकदम फिरून आहे। गगनबावडा या ठिकाणी गाडी जाणार, पण तेथून भुई बावडा करत तळेरे, वैभववाडी, कणकवली। एकंदरीत आजच्या प्रवासातला सोनेरी क्षण तो म्हणजे भुई बावडा घाट। अक्कलकोट वेंगुर्ले या बसचा टायमिंग आहे अक्कलकोट सुटण्याचा ठीक पहाटे 5:15 आणि आपली ऑन टाइम गाडी रवाना झाली बस स्टँडवरून। चला तर मंडळी, सुरुवात करूया आपल्या पुढच्या वेंगुर्ला प्रवासाला स्वामी समर्थांच्या नावाने। बोला या सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय। गणपती बाप्पा मोरया। वाह भाई वाह, अक्कलकोट ते पंढरपूर आपला प्रवास पार पडला 2.5 तासांमध्ये। पंढरपूरला आपली गाडी पोहोचली ठीक सकाळी 7:40 फ्लॅट क्रमांक 26 नंबरला। एकूण 28 फ्लॅटचा बस स्टँड पंढरपूर 1 ते 28। आपल्या आजच्या अक्कलकोट वेंगुर्ले प्रवासातील सोबती बस चालक बस वाहक आपल्यासोबतच आहेत। दादा आपलं नाव? विकास कराड, प्रकाश कराड। आपलं नाव दादा? पालकर, म्हणजे तुम्ही आता आमचे आलेले असाल। कैलं गाव तुमचं? अन्सूरपाल। आणि हे वरई परई वैजनाथ। मग कसं वाटतं तुम्हाला कोकणात की तुमच्या गावी? त्या साईडला कोकणात काम करायला काय तुमचा अनुभव कसा आहे कोकणामध्ये सेवा देऊन आणि बाकी इतर पट्ट्यामध्ये सेवा देण्याचा? कोकणात कसं आहे, माणसं बिनसं असे समजदार माणसं आहेत, काही प्रेमळ माणसं आहेत, असे पुन्हा सांगत काय तक्रार नसते, काय नाही, व्यवस्थित बोलणे म्हणजे काही अडचणच नाही, म्हणजे काम करायला बी एवढं आनंद वाटतंय की एक नंबर। किंवा बस मध्ये चढताना रुमाल टाकत नाही सीट अडवण्यासाठी, वरी घाटावर सगळे रुमाल टाकून सीट पॅक करते। काही कोकणात तशी करतात नाही, आपलं दरवाजातून चढणे आणि सीट धरणे, शिस्तमध्ये। अक्कलकोट, सोलापूर, मोहोळ, पंढरपूर 2.5 तासांचा प्रवास एकदम सुशेगात वातावरणातला। कडाक्याची थंडी पडली आहे आणि सकाळच्या सुशेगात प्रवासामध्ये पंडित अजित कडकडे साहेब यांची गाणी तर भाई झालीच पाहिजे। घरी असताना मी सकाळी व्यायाम कवायत करतो तेव्हा कडकडे साहेबांचे अभंग हे सुरू असतातच। संताचा हा संगम,
स्वामी राज माय माऊली, तूच सुरत तूच ठावा मनसे, अशी अनेक अभंग गाणी आहेत जे त्यांच्या गाण्याशिवाय दिवस मात्र पूर्ण होत नाही. मनापासून वाटतं की साहेबांची एकदा भेट घेतलीच पाहिजे, थेट गोव्याला जाऊन. शेवटी गोव्याचे ते, म्हणूनच बोलतो तुझ्या कृपेने दिन उगवे हा, तुझ्या कृपेने दिन उगवे हा, करुणी तव भजना, वंदितो तुझला तव भजना, वंदितो तुझला तव भजना. मस्तपैकी चहा झाला पंढरपूर बस स्टँड वरील. आता नाश्त्यासाठी गाडी आपलं पुढे थांबेल. कुठे थांबतंय बघूया आता. पण घरून निघताना मात्र मी चिवडा, लाडू, खाजा जे काय असेल ते घेऊन निघतो. तर आता बाहेरचं आवड केलंय. कुठं जायचंय? मिरज जाते. कडकडे साहेबांची गाणी सुरू होतीच 20 किलोमीटरवर लागेल सांगोला गाव, जो सोलापूर जिल्ह्यातील सांगली दिशेने जाणारा शेवटचा बस स्टँड. अक्कलकोट ते वेंगुर्ले तिकीट भाडे प्रति व्यक्ती 705 रुपये, ज्यात महिलांना 50% तिकीट प्रवास आणि बाकी सर्व विशेष सवलती लागू आहेत. अक्कलकोट ते वेंगुर्ले, वेंगुर्ल्यासाठी टायमिंग पहाटे 5 वाजता अक्कलकोट बस स्टँडवरून, जी तुम्हाला संध्याकाळी 7ला सोडते वेंगुर्ले ठिकाणी. आणि वेंगुर्ले ते अक्कलकोट प्रवास करायचा असेल तर टायमिंग लक्षात ठेवा, वेंगुर्ल्यावरून ठीक सकाळी 7 वाजता, जी तुम्हाला 9च्या आधी रात्री सोडते अक्कलकोट. सांगोला सोलापूर जिल्ह्यातलं शेवटचं बस स्टँड सांगलीमध्ये प्रवेश करताना. आणि इथून घेतली 10 रुपयाची बोरं. किती देखून 1 4 मागे 4 8 9 10 रुपयाला 9 ते 10 अशी बोरं मिळतात. ती बारकी असं बारकी ती एक नंबर. लोकेशन राष्ट्रीय महामार्ग 166 NH 166. आपण शिरडोन बोरगावच्या पुढे आलो. गाडीने घेतला आहे 10 मिनिटाचा टी नाश्ता ब्रेक. हॉटेल नक्षत्र. मी घेतला आहे नाश्त्यासाठी इडली वडा सांबर चटणी आणि याची किंमत आहे एकूण 50 रुपये. एस टी महामंडळाची या ठिकाणी अधिकृत थांबी कुठे नसून हा एकच आहे ऑफिशियली हॉटेल नक्षत्र. तर पटकन या मंडळी नाश्ता करायला इडली वडा सांबर चटणी. टेस्ट आहे एक नंबर टेस्ट आहे. वा नाश्ता तर बाई एक नंबर. आपल्या बसच्या बाजूला आली दुसरी सोलापूर राजापूर. चला आपली बस तर भाई ऑलमोस्ट पूर्ण पॅकच आहे. पंढरपूर संपल्यानंतर बस पूर्णपणे पॅक. तरी कमी कुठं होईल सांगली मिरज कोल्हापूर आणि तिथून प्रवासी वर्ग वेगळा थेट कोकणाचा आहे.
गाडी क्रमांक 2471 अक्कलकोट वेंगुर्ले जाणारा मार्ग कोल्हापूर भुईबावडा वैभववाडी तळेरे कणकोली कुडाळ मठ लास्ट वेंगुर्ले. बरोबर सकाळी 11:17 आपली गाडी पोहोचली सांगलीला. सांगली आमची तुमची सर्वांची चांगली. आणि या सांगलीमधून 2 कोकण एसटी प्रेमी सदस्य आहेत. त्यांच्यासाठी एसटी म्हणजे सर्व काही. खाताना पिताना झोपताना काम करताना एसटी कडेच फक्त मन जातं. ते सुद्धा कोकणातील लालपरी. दोघांचे मात्र डेपो वेगळे. एकाचा कणकवली मयूर शिरसाट तर दुसऱ्याचा वेंगुर्ले सोम सावंत. दोघांना राग येईल पण काय फरक पडत नाही. दोघे जवळचे. सांगलीला गाडी जास्त नाही. प्रवासी वर्ग घेत लगेच रवाना कोल्हापूर दिशेने. आपल्या महाराष्ट्रात 3 भाऊ तिघांची जोडी एकदम घट्ट. जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेले लगेच ओळखता येईल की व्यक्ती नेमकी कोणत्या जिल्ह्यातून आली आहे. बरं सांगतो जरा जयसिंगपूर हातकणंगले घेऊ आणि पुढे भेटू शाहू महाराज नगरी कोल्हापूरला. मगाशी सांगितल्याप्रमाणे 3 जिगरी यारी भावाचे मित्र जे जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेले लगेच ओळखता येतील. दुसरे कोणते नसून सातारा सांगली आणि जगात भारी असलेले कोल्हापूर. 3 जिगरी यारी सातारा सांगली कोल्हापूर. याच कोल्हापूरमध्ये अर्थातच राजश्री छत्रपती शाहू महाराज या ठिकाणी पोहोचण्याचा टायमिंग ठीक दुपारी 12:44 आणि इथून सुटण्याचा टायमिंग आहे ठीक दुपारी 1:30 वाजता. एकंदरीत पाऊण तास गाडी आपली अगोदर आली. गेली तर डिझेल भरायला तिला भूक लागली आहे. आतापर्यंत आपण अक्कलकोट ते कोल्हापूर एकूण 285 किलोमीटरचा प्रवास केला 7.5 तासामध्ये. एवढा मोठा प्रवास केला. गाडीला लागली भूक. ते आता गेले जेवायला. चला भाऊ आपली गाडी लागली फ्लॅट वरती. फ्लॅट क्रमांक 14. येथून मात्र आता खरं तर आपल्या प्रवासाला मजा येईल. कारण कोल्हापूरवरून गाडी फोंडा गगनबावडा न करता जाईल ते भुईबावडा या मार्गे. म्हणजे बावडा बस स्टँडला जाईल. जेवायचे जेवण झालं नाही आमचं. जेवणार मग भुईबावडा घाटमार्गे थेट वैभववाडी जाते. बसलं तर बाई तुफानी गर्दी झाली आहे. बघू शकता. असं वाटतंय मग असून बावड्या साईड जाणारी गाडी एक पण गेली नसावी म्हणून या बसला गर्दी झाली. अक्कलकोट वेंगुर्ले बसची वेळ कोल्हापुरातून ठीक दुपारी 1:30 वाजता. हिचा जाणारा मुख्य मार्ग गगनबावडा घाट. सध्या घाटाचे रुंदीकरण काम सुरू असल्यामुळे पूर्णपणे बंदी. पण पर्यायी म्हणून भुईबावडा घाट आहे. हा घाट दिसायला जितका सुंदर तितकाच भयावह. या घाटातून कोकणात खाली उतरताना गाडी एकदम सावकाश चालवावी लागते. अरुंद रस्ता, डावीकडे खोल दरी, सकाळचे दाट धुके, एकदम पोटात गोळा आणून सोडणारा शॉर्ट बट स्वीट भुईबावडा घाट. कोल्हापूर कळे बावडा या मार्गाचे देखील रुंदीकरण सुरू आहे. सुशेघाट निसर्गरम्य या रोडचा प्रवास सुरू होताच साखर कारखाने, ऊसाची मोठे मोठे ढीग, थंड वारा या गोष्टींची निगराणी करत दुपारी 3:30 पोहोचलो गगनगिरी महाराज नगरी गगनबावड्याला. या ठिकाणी जेवणासाठी थांब असून कॅन्टीन मध्ये मस्तपैकी 50 रुपयात पोटभर चपाती आणि वांगा बटाटा भाजी उडवूनच दिली. आणि आता खऱ्या अर्थाने आपल्या घाट प्रवासाला सुरुवात झाली.
का वेगळा सांगा बाया. तंतनात गेलो, तंतनात चांगलं आहे. घाटाचा प्रवास लगेच पूर्ण होतो, परंतु वर चढताना मात्र काळजी घ्यावी लागते आणि दरम्यान किल्ले गगनगड यांचे दर्शन देखील होते. घाट उतरत प्रवेश होतो वैभववाडी तालुक्यातील रिंगेवाडी भुईबावडा गावी. कोण आहेत की नाही या भुईबावडा गावातून नक्कीच कमेंट करा. आता येणारा पुढचा मार्ग उंबर्डे गावातून थेट वैभववाडीकडे आणि समोरचा खारेपाटण. टाइम पाहू शकता, वाजले संध्याकाळचे 5:57 आणि आपल्या प्रवासाला कणकवली या ठिकाणी येऊन झाले 13 तास पूर्ण, म्हणजे 12.5 तास पूर्ण झाले कणकवली या ठिकाणी येऊ. वेंगुर्ला गाठण्यासाठी अजून आपल्याला प्रवास करायचा 60 किलोमीटरचा. बाकी तुम्ही गगनबावड्यापासून भुईबावडा घाट बद्दल अपडेट्स पाहिले, कसा रोड आहे, काय कंडिशन आहे ती. पण गगनबावडा मात्र घाट अद्यापही बंद आहे, कारण रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे स्टार्टिंग पासून. तर नाका ते वरती घाट चढेपर्यंत फुल गगनबावडा आणि त्याच्या पुढे देखील कामकाज सुरू आहे कोल्हापूर पर्यंत.
अशा माझ्या कोकणात साखरेची नाती, लोणगत मने जशी लाल लाल माती, हिरवाईने सजलेलं गाव माझं कोकणचं गाव, हे माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव. स्वागत 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 श्रीदेव कलेश्वर दशावतारी कलाकारांच्या घरात आपल्या कुडाळमध्ये. कणकवली पासून कसाल तिथून नॉनस्टॉप गाडी आपली पोहोचली ठीक 7 वाजता कुडाळ बस स्टँड वर. बघू शकता गर्दी पण मोठ्या प्रमाणात आहे. सांगोला पर्यंत बसमध्ये प्रवासी वर्ग होता, टिकटाक होता, पण सांगोला नंतर मिरज, सांगली, कोल्हापूर गाडी आली, कोल्हापूर मग मात्र कंटिन्यू आतापर्यंत फुल गर्दी आहे, फुल रश बसमध्ये. आणि या प्रवासादरम्यान आपल्याला टोटल 3 ते 4 राष्ट्रीय महामार्ग लागले. आधीचा 52 नंबर, पुढे 965, 166 आणि नंतर मग तराईपासून 66 नंबर इथे पूर्ण झाला कुडाळला येऊन. आता मात्र पुढे वेंगुर्लेपर्यंत सिंगल रोड. जास्त नाही 5 मिनिटाचा ब्रेक घेत गाडी लगेच रवाना वेंगुर्ला दिशेने मार्गे मठ. आणि स्टँड वरती अजूनही तुफानी गर्दी आहे. पब्लिक कुठं चालले काय माहिती, पण तुफानी गर्दी आहे. कुडाळपासून निघत तर भाई लय ट्रॅफिक लागलाय. पिंगुळी या ठिकाणी पोहोचलो असून 7:30 व्हायला आले. अर्धा तास झाला. कुडाळ बस स्टँड ते पिंगुळी याच ठिकाणापर्यंत आम्ही पोहोचलोय. समोर गणेश मंदिर आणि पूर्ण लाईन ट्रॅफिक पर्यंत गेलंय. चला बाबा फायनली आपण वेंगुर्ला या ठिकाणी पोहोचलोच आहोत. वेंगुर्ला कॅम्प मागे आणि समोरचा रस्ता घेऊन जाईल थेट सावंतवाडी, तुळस, तरवडे या ठिकाणी. सुशेगाद वातावरणातील वेंगुर्ला या गावड्यांचं दुकान. चला फायनली आपला लास्ट स्टॉप आला आहे. डेस्टिनेशन वेंगुर्ले. किती वाजता आपली गाडी पोहोचली? ठीक रात्री 8:21. जी बस भरली होती सांगोला पासून पुढे तुडुंब, ती मला वाटतं मठ येईपर्यंत रिकामी होत गेली. आणि आता बघा एकदम शांत.
चला दादा, धन्यवाद. हा होता. दादांची परत ड्युटी आहे पहाटे 4ला. वेंगुर्ला आगाराचा जलद मार्ग अक्कलकोट वेंगुर्ले आजच्या या प्रवासासाठी लागले एकूण 15 तास. 15 तास 5 ते 8 मिनिटे. पण प्रवास तर भाई एक नंबर झाला. वेंगुर्ला ठिकाणी ट्रॅफिक नाही मिळालं असतं ना तर आपली गाडी मला वाटतं 8च्या आधी पोहोचली असती. काय प्रवास झालाय राव, सुंदरच. साई मानसेश्वर वरती ब्रँडिंग नाव, अक्कलकोट वेंगुर्ले. 12 तासापेक्षा जास्त प्रवास झाले तर प्रवासामध्ये कंटाळा येतो कधी कधी. मला बोललात की परत बसा प्रवासामध्ये, तर आत्ताच्या आता करायची तयारी आहे. कारण बस मधला नीटनेटकेपणा, चालक वाहक यांचा गोड प्रतिसाद आणि तुम्हा सर्वांची साथ आहे. मग काय टेन्शन घ्यायची गरज नाही. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वच्छतेचे प्रतीक मानणाऱ्या वेंगुर्ला शहरामध्ये वेंगुर्लाचा बस स्टँड. आणि याच वेंगुर्ला आगाराने स्वच्छतेमध्ये किताब जिंकला एसटी महामंडळाच्या कोकण विभागातून. 2024 साली एकनाथ शिंदे साहेब यांच्या अंडर स्वच्छता अभियान राबवण्यात आली. प्रत्येक एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये, स्टँडमध्ये, आगारांमध्ये 50 लाखाचं बक्षीस पटकावलं जळगाव विभागातील चोपडा आगारने. परंतु कोकण विभागातील कोणाला काहीच मिळालं नाही. कोकण विभाग म्हणजे मुंबई आलं, ठाणे, पालघर, भिवंडी, वाडा, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, महाड, चिपळूण, संपूर्ण हा पट्टा. पण वेंगुर्ला आगार मात्र स्वच्छतेमध्ये अग्रेसर ठरला आणि यासाठी 5 लाख रुपयाचा किताब त्यांनी पटकावला. सो मी आज ठरवलंय की एक रात्र काढायची वेंगुर्ले बस स्टँड वरती. आणि काय पहिली वेळ नाही, याबद्दल सुद्धा काढलेले आहेत. गुहागरमध्ये, राजापूरला, कणकवलीला, कोल्हापूरला प्रवासी वर्ग असतो मोठ्या प्रमाणात, काही टेन्शन नाही. पण आपल्या कोकण भागामध्ये सहसा रात्री कोणी थांबत नाही, स्पेशली बस स्टँड वरती. समोर चादर शाल तयार आहे आणि केरसून आणली आहे जागा स्वच्छ करायला. चला मंडळी, आता मस्तपैकी अशा सुशेगात थंडगार वातावरणात झोप घेऊ. वारा पण सुटलाय, थंडी लागत नाहीये. कानटोपी घातली खास मच्छरसाठी. मच्छर मात्र इथे मोठ्या प्रमाणात आहेत, वरून पंखा पण चालू नाही. तर तुमच्यापैकी कोणी कोणी असा शांत वातावरणामध्ये झोपण्याचा अनुभव घेतलाय बस स्टँड वरती, ते सुद्धा नाईटला, नक्की कमेंट करा. तसं टेन्शन घ्यायची गरज नाही, चोरीवारी काय होणार नाही. परंतु काळजी मात्र घ्यावी लागते, स्पेशली या कुत्र्यांपासून. बाय जाय अंगार येतात नाही. आता मस्तपैकी निवांत झोपतो. मग तुम्हाला अक्कलकोट ते वेंगुर्ले संपूर्ण हा 460-450 किलोमीटरचा प्रवास कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि जे कोणी असं वेंगुर्ल्याचे त्यांनी तर पहिली कमेंट करा, #आमचं वेंगुर्ला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सर्वांना शेअर करा. या प्रवासाचा आनंद घ्या. आता मस्तपैकी झोपतोय. सर्वांना शुभरात्री.